रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। पंचायतन मंदिराचा तिसरा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। पनवेलचे माजी आदर्श नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून जयम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून पंचायतन मंदिर नढळवाडी चौक तालुका खालापूर येथील मंदिराचा भव्य दिव्य असा प्राणप्रतिष्ठा सोहळा करून स्थापना करण्यात आली। श्री मयुरेश्वर गणेश संकटमोचन, श्री हनुमान, श्री साईबाबा, श्री भवानी माता आणि नढाळेश्वर महादेव या 5 मंदिरांचे भव्य दिव्य असे आध्यात्मिक संकुल उभारण्यात आले। यावर्षी मंदिराचा तिसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। या सोहळ्यात हरिपाठ, श्रींची पालखी मिरवणूक, दिंडी सोहळा, संगीत, भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार अण्णासाहेब बनसोडे, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल पंचायत समिती माजी सभापती काशीनाथ पाटील, त्याचबरोबर नारायण शेठ घरत, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकुमार पटवर्धन, खालापूरचे माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम, शेकाप खालापूर तालुका चिटणी संतोष जंगम, सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नढाळ हे आमचं तिसरं वर्ष आणि तिसरा वर्धापन दिन। सर्वप्रथम मी या मंदिराच्या वतीनं आणि या भागाच्या वतीनं मी सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो। कारण या भागामध्ये चौक आणि या नवी मुंबई परिसरामध्ये आणि रायगडमध्ये खरोखर एक चांगलं असं तीर्थक्षेत्र म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण ज्या पद्धतीनं आता भाविक आणि ज्या पद्धतीनं दर्शनासाठी सगळेजण येतात ती पद्धत बघितली तर खरोखर हे माझ्या वडिलांनी केलेलं आज सार्थक झाल्यासारखं मला वाटतंय। आणि त्याचाच एक भाग आज तिसऱ्या वर्षात दिवसभर आज दुपारनंतर पाऊस पडला तरी देखील तुम्ही बघाल तर सर्व भाविकांची वर्दळ ही चालूच आहे। आणि खरोखर दरवर्षी या 13 मेची वाट अगदी आतुरतेने या परिसरातील सर्वच मंडळी वाट बघत असते। आणि आज दिवसभरामध्ये चांगल्या वेगवेगळ्या प्रकारची भजन मंडळी, वेगवेगळ्या प्रकारची भजन मंडळी, त्याच्यात महिला मंडळ, काही पुरुष आणि काही तरुण सहकारी, हे सगळ्या पद्धतीची आज भजनं इथे आज होत आहे। आणि मला खरोखर मनस्वी आनंद आहे की माझे वडील सन्माननीय जयम म्हात्रे साहेब यांनी खरोखर हे जे केलं आहे, मला होताना वाटायचं हे सांभाळायची मोठी जबाबदारी आहे, परंतु देवाची, ईश्वराची कृपा आहे की ते ऑटोमॅटिक होत जाते। आणि खरोखर ते मनस्वी आनंद आहे। आमच्या पूर्ण कुटुंबाला हे बाबांनी जे उभारले हे आता सांभाळण्याची जबाबदारी पूर्ण आमच्या कुटुंबावर आहे आणि ती एकदम चांगल्या पद्धतीनं आमच्याकडून सांभाळली जाते। असं माऊलीकडे काय साकडे घालाल, कशा पद्धतीने नवीन पर्वाकडे पाहतो? माऊलीकडे एकच सांगेन की ही जे आत्ता भारत पाकिस्तान युद्ध जे आपण बघितलं की ज्या पद्धतीनं आपले सैन्य हे ज्या पद्धतीने तिथे मृत्युमुखी पडले, त्यांना भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या कुटुंबांना पहिली गोष्ट की सावरण्याची ताकद ईश्वर देव आणि हे आमच्या पंचायतन मंदिराच्या वतीनं देखील त्यांना आशीर्वाद मिळो ही प्रार्थना करतो। आणि नागरिकांना एकच विनंती करतो की आपण त्यांच्यामुळे इथे सुखरूप होतो आणि खरोखर हे सुखरूप होत तर पुढे देखील आपण हे एकीचं बळ असं वाढवलं पाहिजे असं मला वाटतं। त्यानिमित्तानं समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल। आणि आजच्या दिवशी रिझल्ट देखील लागला, या रिझल्टमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून मी कौतुक करतो।